औरंगजेबची राजकीय कारकिर्दीची सुरुवात 1634 मध्ये शहाजहानने औरंगजेबास मुघल प्रथेनुसार दख्खनचा सुभेदार म्हणून नियुक्त केले. औरंगजेबाने मराठवाड्यातील खडकी या शहराचे नाव बदलून ते औरंगाबाद केले. 1637 साली औरंगजेबने रबिया दुरानीशी लग्न केले. त्या दरम्यान शहाजहानने थोरला मुलगा दाराशू कोहला मुघल दरबारातील कामकाजात लक्ष घालण्यास सांगितले. जहानआरा बेगम ही औरंगजेबची थोरली बहीण. 1644 मध्ये औरंगजेबची दुसरी एक बहीण एका दुर्घटनेत जळून मरण पावली. या घटनेनंतर 3 आठवड्यांनी औरंगजेब आग्रा येथे आला. यामुळे शहाजहान बादशाह भयंकर संतापला आणि त्याने औरंगजेबाला दख्खनच्या सुभेदारी पदावरून पायउतार केले. यानंतर तो 7 महिने दरबारात आला नाही. नंतर शहाजहानने त्याची नियुक्ती गुजरातच्या सुभेदारपदी केली. तेथे त्याने आपल्यातील कसबपणाला लावून काम केले. फलस्वरूपी त्याला बदखैन अफगाणिस्तान येथील सुभेदारीही देण्यात आली.